पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर. देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे लोकार्पण करण्यासाठी मोदींचा सोलापूर दौरा. शरद पवार यांचाही सोलापूर दौरा. सांगोल्यामध्ये दिवंगत आमदार गणपतराव देशमुखांच्या स्मरणार्थ आयोजित कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार. दॅवोस दौऱ्यावरून परतलेल्या मुख्यमंत्री शिंदेंचं मुंबईमध्ये जंगी स्वागत. जवळपास 4 लाख कोटींचे सामंजस्य करार केल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. अयोध्येतील मंदिरात प्रभू रामचंद्रांची स्थापना. गाभाऱ्यातील मूर्तीचा पहिला फोटो समोर. प्राणप्रतिष्ठा विधीच्या 4थ्या दिवशी 21 तारखेला पूजा होणार. एमपीएससीच्या मुख्य परीक्षेत कोल्हापूरचा विनायक पाटील राज्यात अव्वल. कोणतेही क्लास न लावता उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या घरी 10 तास एसीबीकडून चौकशी. साळवींच्या घराबाहेर कार्यकर्ते आक्रमक. तूर्तास साळवींना अटक नाही. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकरांचा रेल रोको करण्याचा इशारा. बुलढाणा पोलिसांकडून तुपकरांना अटक. तर मलकापूरमध्ये रेल रोकोचा प्रयत्न. तुपकरांच्या पत्नी पोलिसांच्या ताब्यात. अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसरांना जोडणाऱ्या गोखले पुलाच्या लोकार्पणाचा नवा मुहूर्त. मुंबई महापालिकेकडून लोकार्पणासाठी 25 फेब्रुवारीची नवीन तारीख. मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे स्थानकाजवळ जुन्या पुलाच्या जागी नवीन उड्डाणपूल बांधणार. जुना उड्डाणपूल 20 तारखेपासून वाहतुकीसाठी बंद राहणार. सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश देता येणार नाही. केंद्राच्या नव्या मार्गदर्शक सूचना. नियमांचं उल्लंघन झाल्यास क्लासेसची मान्यता रद्द करण्याचा इशारा. गुजरातमधील वडोदरामध्ये बोट तलावात उलटून अपघात. अपघातामध्ये 16 जणांचा मृत्यू. 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.